मैत्रिणींनो, आज मी इथे बनवली आहे मस्त अशी हिरवीगार लसुणी पालकची भाजी. तर ही भाजी अगदी धाब्यापेक्षाही मस्त बनते आणि रंग आणि वास तर बघा ना, खूपच सुंदर येतोय. तर मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलाय. आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये हा पालक घालून आपण हा ब्लांच करून घ्यायचा आहे. साधारण एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हा पालक व्यवस्थित शिजला जातो. पाण्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचंय. आणि आता हा पालक व्यवस्थित उकळला गेलाय. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही हवं तर चाळणीमध्ये सुद्धा काढू शकता आणि लगेचच याला गार पाण्याने पुन्हा एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस थांबेल. आता हा पालक मी थंड पाण्यामध्ये धुवून घेतलाय. आता याचे मी 2 भाग करते. एका भागाची आपण प्युरी करणार आहोत आणि एक भाग आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर इथे एका कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे फ्राय करून घेतलाय. आता मी त्यामध्ये एक टोमॅटो सुद्धा घातलेला आहे आणि टोमॅटो मी चॉपरवर बारीक करून घेतलाय. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही प्युरी सुद्धा घालू शकता. त्यानंतर जी पालकाची आपण प्युरी बनवली होती त्यामध्ये मी 4 मिरच्या ऍड केल्यात आणि ते सुद्धा आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. आता हा आपला कांदा आणि टोमॅटो फ्राय होतोयच. याच सोबत आपण यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे बेसन घालणार आहोत, जेणेकरून या भाजीला टेक्स्चर खूप छान येईल आणि भाजीमध्ये घट्टपणा वेगळा किंवा घट्ट भाग वेगळा आणि पाण्याचं प्रमाण वेगळं असं होणार नाही. तर त्यामुळे बेसन आपल्याला खूप मदत करतं भाजीचं टेक्स्चर सांभाळण्यासाठी आणि त्यासाठी मी इथे बेसन वापरलेलं आहे. बेसन अशा प्रकारे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये घालते साधारण 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. सोबतच मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि त्याचसोबत मी घालते थोडीशी धनेपूड आणि थोडीशी जिरेपूड. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खरोखर ही भाजी अप्रतिम लागते, तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. आता आपण यामध्ये पालकची प्युरी ऍड करूया आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. पालकाला उकडल्यानंतर लगेच जर तुम्ही थंड पाण्याने धुतलं तर त्याचा कलर आहे असा राहतो, कलर चेंज होत नाही. आणि हे मिक्स झाल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला पालक सुद्धा घातलेला आहे. जर घरी कोणी पालक खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याची भाजी बनवून देऊ शकता. कोणालाही समजणार नाही की ही पालकची भाजी आहे. शिवाय सगळे न्यूट्रिएंट सुद्धा मिळून जातील. आता मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला भाजीचं टेक्स्चर इथे दिसून येईल. पण जर तुम्हाला भाजी थोडीशी पातळ हवी असेल
तर तुम्ही अजून थोडं पाणी ऍड करू शकता. आपण इथे धाब्याप्रमाणे लसुणी पालक बनवतोय, तर म्हणून मी टेक्स्चर थोडंसं ग्रेव्ही टाईपच ठेवलेलं आहे. आता मी घालते चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर, कारण आपण इथे 4 मिरच्यांचा वापर केलाय आणि चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर मी वापरते. आता याला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण एक तडका तयार करून घेऊया. तडक्यासाठी मी इथे एक तडका पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तूप आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये 4 ते 5 सुक्या मिरच्या घातल्यात. सोबतच थोडंसं जिरं घातले आणि अगदी बारीक चिरलेल्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत. आणि हे आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता ही आपली भाजी आहे. यामध्ये मी साधारण 4 चमचे दही घालते. दह्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते. पण लक्षात ठेवा, दही घालताना गॅसची आच नेहमी मंद असली पाहिजे. भाजीचा कलर खरंच खूप सुरेख दिसतोय. आणि आता मी साधारण पाव कप फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय घातलेली आहे, ज्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. शिवाय भाजीचा क्रीमीनेस वाढतो. आता ही आपली लसुणी पालकची भाजी तयार झाली आहे. वरून हा मस्त असा तडका देऊयात. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. सोबतच जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.